अर्थात वाढदिवस म्हटलं की मोठे मोठे बॅनर, फटाके आणि वायफळ खर्च असे चित्र पाहायला मिळते. मात्र शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ चौक येथील शांताराम जाधव सभागृह येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड तसेच आधार कार्ड संबंधित सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांशी संबंधित दाखले व मार्गदर्शन देखील करण्यात आले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पुरुषोत्तम उगले महाराज यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजातील गरजू लोकांसाठी काहीतरी उपयुक्त काम व्हावे असा उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्यात आलाय, अशी भावना पुरुषोत्तम उगले महाराज यांनी व्यक्त केली. दरम्यान महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य भाजप नेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी पुरुषोत्तम उगले महाराज यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे देखील कौतुक केले. या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी कार्य कसे करता येते याचा आदर्श पुरुषोत्तम उगले महाराज यांनी घालून दिला. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. आज आमचे मित्र आणि आमचे स्नेही पुरुषोत्तम उगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. राजकारण, समाजकारण आणि हबप हरिभक्त पारायण याच्यामध्ये प्रावीण्य असलेले आमचे पुरुषोत्तमजी उगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजू लोकांना जे काही शासकीय दाखले गरजेचे असतात आणि ते मिळवण्यासाठी खूप पायपीट करावी लागते. त्याला मिळवण्यासाठी इतकी मेहनत करावी लागते की माणूस त्रस्त होऊन ते नको, भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था होते. परंतु त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि गरजू विद्यार्थी आणि जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत जे शासकीय दाखले आहेत ते मोफत आणि याच ठिकाणी देण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय भरीव काम त्यांनी केलेले आहे. परमेश्वर त्यांना भावी आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे देवो आणि सुख शांती त्यांच्या घरी नांदावी अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप आपल्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा देतो. वाढदिवस तर जीवनामध्ये दरवर्षी हा येतच असतो. आमच्या माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणजे जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरुनी जाय तया ते वंदिती पाय वडील म्हणून. वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी स्तुत्य उपक्रम व्हावा ह्या उदात्त भावनेने आणि आमच्या शिवसेना पक्षाला अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या भावनेमधून माननीय ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आमच्या मतदारसंघाचे लाडके आमचे खासदार विकास पुरुष डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब, आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब या सगळ्यांच्या प्रेरणेतून, सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय गुलाबरावजी करंजुले पाटील अर्थात आमचे आप्पासाहेब, माझे परममित्र, ह्या प्रभागाच्या नगरसेविका माझी धर्मपत्नी वीणा उगले आणि प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आबालवृद्ध, स्त्रिया पुरुष हे आज या ठिकाणी ह्या विविध दाखल्यांचा लाभ घेण्याकरता उपस्थित आहेत. आम्हाला आनंद वाटतो की असा लोकाभिमुख आणि लोकांना उपयोगी असलेला हा उपक्रम आज माझ्या सहकार्यासहित आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे आणि भविष्यामध्ये असेच उत्तरोत्तर
आमच्या प्रभागासाठी, या शहरासाठी, नागरिकांसाठी जे जे देता येईल, जे जे करणं शक्य होईल ते निश्चितच मी करत राहील आणि तशी करण्याची सद्बुद्धी नेहमीसाठी मला राहो अशी मी माझ्या हिरंबाच्या चरणी प्रार्थना करतो. दयाघन पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.